देशाचे पहिले सहकार मंत्री तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सहकाराची पंढरी समजल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे। शिर्डी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ते मुक्काम करणार आहे आणि उद्या सकाळी साईबाबांच्या दर्शनाने ते आपल्या दौऱ्याची सुरुवात करणार आहे। लोणी येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे। त्यानंतर विखे पाटील यांच्या कारखान्याचे विविध प्रकल्पांचा शुभारंभ, विस्तारित प्रकल्पांचा शुभारंभ होणार आहे आणि त्यानंतर ते उपस्थितांना संबोधित करतील। त्यानंतर विखे पाटील यांच्या निवासस्थानी जेवण केल्यानंतर दुपारी हेलिकॉप्टरने ते कोपरगाव येथील सभेच्या ठिकाणी येणार आहे। संजीवनी युनिव्हर्सिटीच्या ग्राउंडवरती त्यांचं आगमन होणार आहे। साधारणतः दुपारी 3 वाजेच्या दरम्यान त्यांचं आगमन होईल आणि त्यानंतर सहकार मंत्री शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन जे आहे तर त्यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर सभास्थानी शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शेतकरी मेळाव्यामध्ये ते उपस्थित शेतकऱ्यांना व येथील नागरिकांना जे आहे ते संबोधित करणार आहे। त्यानंतर हा दौरा संपूर्ण झाल्यानंतर ते शिर्डी विमानतळावर हेलिकॉप्टरने जाणार आहे आणि तिथून विमानाने दिल्लीकडे त्यांचं प्रयाण होणार आहे। अशा पद्धतीचा त्यांचा दौरा आहे। आपण जर बघितलं तर अमित शहा यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी या ठिकाणी कोपरगावमध्ये केली जाते आहे। संजीवनी युनिव्हर्सिटीच्या ग्राउंडवरती सध्या आपण उभे आहोत आणि या ठिकाणी पाहिलं तर मोठा असा भव्य वॉटरप्रूफ पेंडॉल या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे। जवळपास 20,000पेक्षा अधिक आसन क्षमतेचा हा पेंडॉल आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी मोठी काळजी घेत असल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। पोलीस अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर जे एसपीजीचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आहे, एसपीजी असेल किंवा CISFचे जवान या ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आहे। गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, त्याचबरोबर मंत्री गिरीश महाजन, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री पंकज भोयर आदी जे आहे तर या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। त्याचबरोबर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे देखील अमित शहा यांच्या सोबत या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर महायुतीमध्ये पेच निर्माण झाल्यानंतर या कोल्हे परिवारातील जे माजी आमदार स्नेहलता कोल्हे, त्याचबरोबर युवा नेते विवेक कोल्हे यांना जे आहे तर अमित शहा यांनी बोलावून घेतलं होतं आणि त्यांना थांबण्याच्या सूचना केल्यानंतर त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला या ठिकाणी समर्थन दिलं होतं आणि महायुतीचा उमेदवार विजयी झाला। परंतु आता विवेक कोल्हे यांना काय मिळणार याची चर्चा वर्षभर रंगत होती आणि आता जवळपास विधानसभेच्या निवडणुका होऊन आता वर्ष झालेले आहे। त्यामुळे आता विवेक कोल्हे यांच्यासाठी काही खास घोषणा अमित शहा करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर भव्य असं मंच या ठिकाणी तयार करण्यात येतोय। जय्यत अशी तयारी या दौऱ्याची सुरू आहे आणि उद्या दुपारी याच ठिकाणी अमित शहा या कार्यक्रमासाठी, या शेतकरी मेळ्यासाठी उपस्थित राहणार आहे। त्याचबरोबर विविध प्रकल्पांचे उद्घाटन देखील अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे महायुतीला आता या नगर जिल्ह्यामध्ये बळ मिळणार असल्याची चर्चा आहे, कारण की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अमित शहा यांचा दौरा, त्याचबरोबर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा दौरा हा या नगर जिल्ह्यामध्ये महत्त्वाचा मानला जात असून या ठिकाणी महायुतीला बळ मिळणार असल्याची चर्चा आहे। परंतु कोपरगावात आल्यानंतर कोल्हे कुटुंबासाठी किंवा सहकारासाठी काही विशेष घोषणा गृहमंत्री अमित शहा करणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन विशाल लोंढेसह मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।